नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका. माझी ना आज इच्छा होती दाल भाटी खायची, त्यामुळं म्हटलं चला घरीच बनवू दाल भाटी. चला दाल भाटीला काय काय लागतं ते साहित्य सांगते. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घेतला आहे. थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे. जिरे पण टाकले आहे थोडेसे आणि ना इकडं साजूक तूप 2 चमचे टाकून घेतले आहेत की कारण दाल भाटी ना खुसखुशीत होते, त्यामुळे ना थोडंसं 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. छान असं मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा तिंबून घेतला आहे आणि ना थोडा वेळ ह्याला असंच ठेवून देऊ 10-15 मिनटं. मिक्स डाळीचं वरण बनवायचं आहे. कुकरच्या डब्यामध्ये ना तुरीची डाळ आणि मुगाची आणि मसुरीची डाळ ही तिन्ही डाळी मिक्स करून घेतल्या आहेत. त्याला ना स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. मी 2 पाण्यानं धुवून घेतलं आहे. विकतच्या डाळीमध्ये पावडर आहे, त्यामुळे ना स्वच्छ धुवून घ्यायची डाळ. चला कुकर पण लावून घेते पटकन. कुकरमध्ये ना ही धुतलेली डाळ टाकून घेत आहे आणि ना थोडीशी त्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये पाणी टाकून सगळी डाळ काढून घेत आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे. चिमूटभरच हळद टाकून घेतली आहे आणि इकडे ना चमचाभर तूप पण टाकून घेतलं आहे, कारण ना आपली डाळ मऊ लवकर शिजते, त्यामुळे ना थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि ना इकडं कुकरचं टोपण लावून कुकर पण इकडं आपली डाळ शिजूपर्यंत ना भट्ट्या तयार करून घेऊ. आज ना मी आप्पे पात्रामध्येच भट्ट्या तयार करून घेणार आहे. आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि भट्ट्या करूपर्यंत आप्पे पात्र गरम होतं छान, त्यामुळे ना आधीच आप्पे पात्र गॅसवर ठेवून घ्यायचं आणि इकडे ना थोडंसं गोळा घेऊन आप्पे पात्राला छान अशी वाटी तयार करून घ्यायची. सगळी वाटी एकसारखीच बनवून घ्यायची आणि ना थोडंसं त्यामध्ये तेल पण लावून घ्यायचं. जशी आपण पुरणपोळी करतो तसं त्या आकारामध्येच त्याला जुडवून घ्यायचं.